तर आज आपण बघणार आहोत 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग। तर ही कटिंग मी कशी केली, किती साईजची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली। अगदी सोप्या भाषेत आणि पटकन। आणि नवीन जर शिकत असाल, अगदी आज समजा 4च दिवस झालेत क्लासला किंवा काहीच येत नाहीये टेलरिंग मधलं, त्यांना सुद्धा ही कटिंग समजेल अशा भाषेमध्ये मी ही कटिंग दाखवलेली आहे। तर चला वेळ न लावता कटिंगला सुरुवात करूयात। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन जर आला असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे मी आज, आणि एकदम नवशिक्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे। जास्त काही मी इंचामध्ये याच्यामध्ये जास्त सांगत बसणार नाही। किती सोप्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचे ते बघूयात। आता सपोज हा ब्लाउज मी मापाला घेते। आता हा 4 टक्स ब्लाउज मापाला आहे, पण त्यासाठी आपल्याला मी प्रिन्सेस कट दाखवणार आहे कटिंग। तुमच्यासाठी फक्त स्पेशल व्हिडिओ बनवते। मला याचं कटिंग मी अगोदर दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवर 4 टक्स ब्लाउजचा, बघितलं नसेल तर या मापाचं ब्लाउज मी कटिंग दाखवलेलं आहे 4 टक्सचं। तर बघू शकता ते चॅनलवर आपल्या। सुरुवातीला जुन्या ब्लाउजला आपल्याला असे हुक किंवा बटन काय असेल ते असे लावून घ्यायचे आणि माप घ्यायचे। आता माप घेते बघा। अठरा दुने 36चं माप आहे। आणि शोल्डर बघा सोप्या पद्धतीत एकदम कशी घ्यायची दाखवते। हा जो मध्य आहे आपला तिथं अशी पट्टी लावून ठेवायची, अशी ही कड आहे पट्टीची, ही नाही। पुढे थोडंसं सोडून द्यायचं टेप मार्जिनसाठी आणि इथं लावायचं। इथं बघा 5.5 भरतोय आपला हा शोल्डर। हे बघा शिलाई मार्जिन सोडलंय पुढं टेपवर 5.25 भरते। तर 5.25चा आपण शोल्डर घ्यायचे। ते या साईडला टाकते मी 5.25ची शोल्डर। या पद्धतीने इथं सुद्धा 5.25वर एक खूण करून घ्यायची अशी। आणि आता 36चा आहे तर आपण 6 इंचावर मुंड्याची लाईन आखून घ्यायची। आता इथं मी असं करा, एवढा भाग काढा, 6वा भाग काढा असं मी तुम्हाला सांगणार नाही, कारण खूप जम्बलिंग होतं। त्यामुळे मी डायरेक्ट सांगते। 36 साईजचा ब्लाउज शिवायचा असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने कटिंग करायचे। त्यानंतर इथून बाहेर 1 इंचावर जायचं। इथे पुढे तुम्ही 2 इंच पण शिलाई मार्जिन ठेवू शकता आणि 1.5 इंच पण। मी नेहमी 1.5 इंच ठेवत असते। कंबर आपली बघायची किती आहे या ब्लाउजची। तर कंबर आहे 14 दुने 28, 29 कंबर आहे। तर सुरुवातीला मी कटिंग दाखवते त्याच्या अगोदर इथं 1 इंचावर अगोदर खूण करून घेते। ते सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं, विसरले मी। ती का खूण करायचे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। आता आपल्याला हे 1 इंच लागणार नाहीये। इथं मी हा फोल्ड करणार आहे कागद असा। आता या ब्लाउजची उंची बघायची आहे। उंची सुरुवातीला टाकायची असते। उंची आहे 13.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचंय। कितीही उंची असू दे त्यामध्ये 1 इंच प्लस करून उंची टाकायची। तर बरोबर 14.5 ही भरलेली आहे।
आता इथे टाकायचे कंबर. तर कंबर आपली भरली 29 इंच. 7×28 7.25 इथे येणार आहे. आणि 1 इंच शिलाई मार्जिन, सॉरी टक्स, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन फिटिंगसाठी. इथे या रेगा ओढून घ्यायच्या अशा. एकदम सोप्या पद्धतीत प्रिन्सेस कट किती झटपट कटिंग करायची. एकदम काहीही 6वा भाग 4था भाग असं सांगणार नाही. अगदी नव शिकणाऱ्या बायका ज्या आहेत, महिला ताई, त्यांना उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ. तर इथून आपल्याला हा मुंडा टाकायचा आहे. त्यानंतर इथं द्यायचं आहे आपल्याला 3.25 वर शोल्डर पट्टी, आणि गळा जो आहे तो 9 इंच. 9.5 वर खून करायचे. इथं टाकायचं आहे 3 इंच रुंदी, आणि अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि हा आकार द्यायचा आहे असा. तर ही कटिंग आपली झाली बॅक साईडची. आता इथे टक्स टाकायचा आहे. याचा निम्मा करून घ्यायचा असा टेपनी, फोल्ड करून टेप, आणि खून करून इथे 4.5 किंवा 4 इंचाची टक्स टाकायचे. आणि टक्सला आजूबाजूला आपल्याला अर्धा इंच असं, जे 1 इंच आपण मार्जिन ठेवलंय ते देऊन टाकायचंय. या पद्धतीने आपला हा झालेला आहे बॅक साईडची कटिंग. काय झाली ही बॅक साईडची कटिंग. तर ही कटिंग आपण ही कट करून घ्यायची, बरोबर ना. आणि इथे मी कट देणार आहे गळ्याला फक्त. तर अशी इथून सुद्धा कट करायचंय तुम्ही. हे असं मी कट करणार नाहीये, कारण तुम्हाला याच कागदावर, आता इथून हा गळा कापला की आपला हा बॅक साईडचा कागद तयार झाला. तर आता याच कागदावर मी तुम्हाला फ्रंट साईड कटिंग करून दाखवणार आहे. त्यामुळे मी हे इकडचं कापलं नाही. तर त्यानंतर आता आपल्याला पुढच्या साईडचा, हे जसं आहे तसा हा कागद आपण छापून घ्यायचा आहे. आणि पुढच्या साईडला गळा आहे 6 इंच, तर 6.5 वर खून करून घ्यायचे अशी. आणि इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर हे बघा, इथं मी 3 इंच घेतलं. 2.5च घ्यायचं असतं, कारण इथं पुढे आपलं शिलाई मार्जिंग असणार आहे हुकाय पट्टीसाठी. आणि जर गळ्यात ब्लाऊज लूज पडत असेल तर शिलाई मार्जिंग इथं देऊ नका, स्किप करा. तर या पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेला आहे. आणि इथे आता आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचंय पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी. आणि तिथं आपल्याला हा मुंडा आखून घ्यायचा आहे असा. आणि इथून मग आपल्याला 1 इंच बाहेर जायचंय असं. आणि हा इथं मध्ये आला ना, बरोबर. हे बघा, या मध्यावर आपल्याला हा मुंडा नेऊन ठेवायचा आहे अशा पद्धतीने. इथं सुद्धा छाटला गेला पाहिजे, ना की फक्त कोपऱ्यामध्ये अर्धा इंच. त्यानंतर आपल्याला हे 1 इंच जे मी अगोदर घेतलं होतं ते आता इथं आपल्याला लागणार आहे. पुढचा भाग नेहमी 1 इंच मोठा ठेवायचा. म्हणजे तुम्ही हा पाठीमागचा भाग छापून घेणार, त्याच्या खाली 1 इंच वाढवून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथे द्यायचंय या रेगेपासून वर 2.5 इंचावर क्रॉस पट्टीसाठी खून करून घ्यायचे. पण हुकाय पट्टीच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचंय असं असं. आणि ही रेगा अगोदर सरळ ओढून घेऊया. जर तुम्हाला प्रिन्सेस कट 3 पीस मध्ये शिवायचा असेल तर या पद्धतीने शिवायचा असं. ही क्रॉस पट्टीचं झालं. त्यानंतर आपल्याला इथे या क्रॉस पट्टीवर 2 इंच वाढवायचे इथं. आणि या साईडला 1 इंच वाढवायचं. अशा पद्धतीने ही कटिंग इथं अशी वाढवून घ्यायची आहे पुढच्या भागाला. त्यानंतर आपल्याला आता इथे द्यायचंय, हे जरा पुसते मी. पाठीमागचा गळा पुसून काढते.
आता बघा इथून इकडे टाकायचा आहे 10वा भाग किंवा 4 इंच 4.25 इंचावर खून करायची इथं. शिलाई मार्जिन धरूनच टाकलेलं आहे मी. आता हा जो चौकोन आपल्याला आलेला आहे मुंड्याचा, त्याच्या बाहेर आपल्याला एक अर्धा इंच जायचंय आणि तिथून त्या अगोदर इथला टक्स तयार करून घेऊया. इथून खाली आपल्याला 10.5 किंवा 10.15 वर एक खून करून घ्यायची. तिथून ही सरळ रेघ ओढायची खाली क्रॉस पट्टीपर्यंत. आणि इथं द्यायचंय आपल्याला इथून पुढे 2 इंचाचा हा टक्स. इथे 1 इंच असं वर यायचं आणि हा असा तिरकस. नंतर हा जो आपण बाहेर अर्धा इंच गेलोय तो इथे आणायचा आहे टक्स असा, या पद्धतीने. आणि हा आकार आता आपल्याला असा गोलाकार मध्ये द्यायचा आहे असा, या पद्धतीने. प्रिन्सेस कट मध्ये इथं जेवढं घेतलंय आपण अंतर, तर या रेघेवर अर्धा इंच कमी घ्यायचं असं, म्हणजे ही तिरकस रेघ घ्यायची अशी. दुसऱ्या चॉकने दाखवते तुम्हाला. ही रेघ अशी गुलाबी घेते बघा. आता इथे न्यायचे आणि हा जो आकार आहे तो इकडे न्यायचा आहे. हे जे मधलं आहे ते कट करून टाकायचंय. आता हे कटिंग करून घेते मी आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर ही क्रॉस पट्टी कट करूया अगोदर. बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की 3 तुकड्यांचा म्हणजे 3 पीस आपल्याला हे पाहिजे, काय ते प्रिन्सेस कट शिवायचंय. तर या पद्धतीने आपण शिवायचंय. हा आतला मुंडा छाटून घेते अगोदर पुढच्या भागाचा. या पद्धतीने मुंडा छाटला गेला पाहिजे, म्हणजे काय होतं पुढच्या साईडला सुद्धा मुंड्यामध्ये झोळ येत नाही. हे बघा असा. तर हे सुद्धा कट करूया गळा. त्यानंतर हे पण कट करून टाकूया. आणि हा भाग जो आहे तो छाटायचा आहे जरा असा. आता इथून हा आकार असा छाटून घ्यायचा असा. आता याच्या खाली आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. किती? 1 इंच. या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला. असा हा आपला टक्स तयार होणार आहे. इथं पप येतो छान मस्त. शिलाई मार्जिन फक्त इकडे आणि इकडे वाढवायचं नाही, इथं वाढवून घेतलंय आपण. फक्त खाली उंची वाढवून घ्यायची आहे, कारण आपलं हे जे आहे या पद्धतीने होणार आहे बघा. असं थोडंसं पुढे घेते. असं एवढा टक्स आपला बसणार आहे 36च्या मापासाठी. आणि हा टक्स इथं मिळवलं की हे आतमध्ये येणार आहे. ही बरोबर क्रॉसपट्टी आपली बसणार आहे, पण याची उंची कमी पडू शकते. तर आता याची उंची आपली राऊंडची उंची बरोबर झाली का हे पण चेक करायचंय. तर इथं बघूया आपण. हे असं क्रॉसपट्टी जिथं आलेली आहे तिथपर्यंत ही उंची बघायची मापून शोल्डर पासून. हे बघा इथं असा अंतर ते ब्लाऊज म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने शोल्डर पासून टेप लावायचा आणि ही उंची मोजायची. थोडंसं ताणायचं असं. तर बघा 12.5 भरते. तर इथं ही पण उंची मोजून घ्यायची याची. याला तर आपण मार्जिन दिलं क्रॉसपट्टीला, पण याला मार्जिन दिलेलं नाही खालच्या साईडला. तर हे बघा हे 12 जे आलेलं आहे आपलं, त्या 12च्या खाली आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं. म्हणजे याच्या खाली सुद्धा शिलाई मार्जिन. जेव्हा तुम्ही हे असं कापडावर हांतरून घेणार आहात तेव्हा इथं नाही द्यायचं, पण इथं मात्र शिलाई मार्जिन असं द्यायचंय. हे लक्षात घ्या. आणि हा
पेपर सरळच ठेवायचा असा कापडावर, पण हा ठेवताना असा क्रॉस मध्ये ठेवायचा, म्हणजे की इथं दाखवते आता ही आडवा टेबल आहे, हा उभा आहे आणि हा तिरकस येणार, तर या पद्धतीने ठेवायचा, या पद्धतीने म्हणजे याच्यावर असा ठेवायचा, सरळ रेष अशी ठेवायची, म्हणजे हा क्रॉस मध्ये कापड ताणलं जातं आणि याच्या खाली तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचंय, बाकी कुठेही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही, फक्त उंचीला शिलाई मार्जिन वाढवायचंय, म्हणजे की बघा आता इथून खाली हा पॉइंट जो आहे तो पॉइंट आपला कितीला बसलाय, 2.25 वर बसलाय, म्हणजे पॉइंट पासून खाली उंची किती बसली, 2.25 बसली, पण पूर्ण उंची आपल्याला किती हवे, 3 इंच पाहिजे, हे बघा 3 इंच पाहिजे टक्सची उंची, म्हणजे की अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे, एकदम छान आणि परफेक्ट हा ब्लाउज तुम्हाला बसणार आहे। तर या पद्धतीने कटिंग करून बघा, एकदम सोपी पद्धत सांगितली मी, अगदी परफेक्शन फिनिशिंग पाहिजे असेल तर खूप छान मेथड आहेत, त्या मी दुसरे याच्या अगोदरचे प्रिन्सेस कट दाखवलेत ना, त्यामध्ये मी दाखवलेलं आहे, पण नव शिकणाऱ्या मैत्रिणींना एक हात बसण्यासारखं सोप्यात सोपं करून मी सांगितलेलं आहे। एकदा असा ब्लाउज शिवून बघा, आता या पद्धतीने शिवून बघा, जर तुम्हाला ही उंची वाढली, अगदी साधा पीस ब्लाउज घ्यायचा, ब्लाउज पीस आणि शिवून बघायचा, परफेक्ट झाला तर मग दुसरा चांगला पीस तुम्ही शिवू शकता याच्यावर, बरोबर। तर या पद्धतीने आपण आता कटिंग केलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर आज नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।